नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. मी हर्षदा तुमचं स्वागत करते. तर आपण आज बघणार आहोत की शिखर गाठल्यानंतर सोन्या चांदीच्या भावात धक्कादायक बदल झालेला आहे आणि गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकणार किंवा काही ग्राहक संभ्रमात आहेत. तर बघूया काय भाव आहेत ते. सोने आणि चांदीच्या बाजारात चढ उतार सुरूच आहेत. भारतीय सराफ बाजारात सध्या मोठी उलथापालथ सुरू असताना 17 फेब्रुवारीची सकाळ गुंतवणूकदार आणि सामान्य खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी घेऊन आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे MCX वरील सोन्या चांदीच्या किमती पुन्हा एकदा घसरत आहेत हे बघायला मिळतंय. असं चित्र आपल्याला बघायला मिळतंय. तर काय आहे आणि काय अपडेट आहे ते आपण बघूया. सोन्या आणि चांदीच्या दरातील घसरणीचा दबाव कमी होताना दिसत नाही. नवीन आठवड्यात सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी सोने चांदीच्या दरात घसरण झालेली आहे. मजबूत डॉलर आणि कमकुवत स्पॉट मागणीच्या दरम्यान नफा बुकिंगच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी म्हणजे 17 फेब्रुवारी आज सकाळी देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या आणि चांदीचा दर घसरला. भारतीय वायदे बाजार MCX वर सोन्याचा भाव 1230 रुपयांनी घसरून 1.54 लाख रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव 4830 रुपयांनी घसरून 2.36 म्हणजे 2,36,000 किलो रुपयापर्यंत उतरला. सोन्या चांदीतील सततच्या या मोठ्या घसरणीमुळे प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की सोने आणि चांदीचे दर आता आणखी स्वस्त होतील की ही खरेदी करण्याची सर्वोत्तम वेळ आहे. सोने चांदीची किंमत आणखीन घसरणार का वाढणार हा एक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडलेला आहे. तर जागतिक स्तरावरील अस्थिरता आणि गुंतवणूकदारांकडून होणारी नफा वसुली यामुळे किमतीवर दबाव येत असल्याचं बाजारातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे. आता काय तर लग्नसराईच्या हंगामासाठी दागिने बनवू इच्छिणाऱ्या किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करणाऱ्या किमती पुन्हा विक्रमी उच्चांकावर जातील की घसरणीचा कल कायम राहील यावर मात्र खात्री नाही. आता अशा स्थितीत सोने आणि चांदीच्या भावामध्ये अलीकडच्या चढउतारांनी एकीकडे ग्राहकांमध्ये खरेदीबाबत संभ्रम पाहायला मिळत आहे, तर दुसरीकडे गुंतवणूकदारांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे. सोने आणि चांदीच्या मौल्यवान धातूंच्या व्यापारासाठी अमेरिका एक प्रमुख जागतिक केंद्र असून इथून मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची निर्यात केली जाते, ज्यामध्ये स्क्रॅप आणि वेस्टचा देखील समावेश असतो. अलीकडील आकडेवारीनुसार अमेरिका, कॅनडा, भारत आणि ब्रिटन सारख्या देशांमध्ये अब्जावधी डॉलर्स किमतीचे मौल्यवान धातू निर्यात करते. सोने आणि चांदीची आयात विक्रमी पातळीवर. सोने आणि चांदीबद्दल भारतीयांच्या आवडीने सर्व विक्रम मोडलेले आहेत. जानेवारीमध्ये सोन्याची आयात तब्बल 349.22% वाढून 12 अब्ज डॉलर्सवर पोहोचली, तर चांदीची आयातही 127% वाढीसह 2 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाली. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपल्याला सोने आणि चांदीचे अपडेट्स मिळालेले आहेत. तर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.